खरंच आदिवासींचा साकव व रस्ता होणार का की फक्त कागदोपत्री आश्वासन? पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत करनाळा हद्दीतील मौजे, कल्हे, मोरटाका आदिवासी वाडी गेले 25 वर्षांपासून रस्ता व साकावासाठी आंदोलन व उपोषण करत आहे. परंतु अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही. एका फार्म हाऊसवाल्याच्या टंडन यांच्या धाकाला अधिकारी घाबरून या आदिवासी बांधवांचे साकव व रस्ता करून देत नाहीत. शासन दरबारी नोंद आहे, नकाशावर नोंद आहे, सातबाऱ्यावर नोंद आहे, निधीही या साकव रस्त्यासाठी पडलेला आहे. परंतु अजूनही काम चालू होत नाही. आदिवासी बांधवांना फक्त कागदोपत्री आश्वासन दिले जातात, परंतु काम काय होत नाही. आदिवासी बांधवांचे एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आमचं साकव व रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही. जर काम चालू झालं नाही तर आत्मदहन करणार व अधिकाऱ्यांना सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आदिवासी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी ग्राम संवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोषदादा ठाकूर हे आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या लढ्यामध्ये त्यांचा मोठा सहयोग आहे. जर यांना साकव रस्ता लवकरात लवकर चालू झाला नाही तर पुढे कोर्टाची लढाई आम्ही लढणार आहोत. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड. आश्वासित केलं होतं कार्य कामाला आम्ही सुरुवात करतो म्हणून. कामाला नेमकी सुरुवात झाली का? कामाला अजून सुरुवात झाली तर नाहीच. 15 दिवसाचं त्याही टार्गेट दिलेलं आम्हाला. तर 15 दिवसानंतर आम्ही येऊ आणि हे करू, नाही तर 2-3 दिवसात येऊ, त्याच्यानंतर पाहणी करू, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काय ते मार्ग दाखवू. पण अजूनपर्यंत काय 2-4 दिवस हप्ता व्हायला आला तर अजूनपर्यंत काय अधिकारी आले नाहीत. आणि इथे काय पूर्णपर्यंत आम्ही राहतोय आणि ग्रामस्थांचा आमची ही स्वतःची आमची वाडी आहे, आदिवासी मोरटाका वाडी. आणि हा जो जंगलात जायचा रस्ता आहे, हा पूर्वीचा तो रस्ता खुलाच होता. आता हा सुद्धा तंडण आल्यापासून आता ही मोरी तुटून गेली. त्याच्यानंतर आम्हाला काय आता जायला तिकडे परवडत नाही, येत नाही. पाऊस पण पडतो, पावसात जाणार कसा, तिकडे जाणार कसा जंगलात. परत फाटी घेऊन येतात, आमच्या लेडीज येतात, लेडीजला चढता येत नाही. इथून जंगलात जायचा रस्ता आहे, परत घरी पण जायचं आहे. आणि आम्ही इथंच राहतो, आमची घरं पण आहेत. आणि काही लोक सांगतात की तिथं आदिवासी वाडी नाही. आमची स्वतः अधिकारी यावं, त्याही बघावी आमची घरं आहेत का नाही. त्याच्यानंतर आम्हाला सांगा तुम्ही का हा रस्ता पूर्वीपासून आहे का नाही, का आता चालू केला आहे. हा अधिकारी वर्ग कोण बघायला आला का 2 दिवसामध्ये? 2 दिवसात अजून अधिकारी तुमचं जे उपोषण होतं ना, उपोषण तर झाला. 13 तारीख आली होती. अजून आता 4-5 दिवस झाले, अजून अधिकारी तर आलेच नाही. अजून आश्वासित केलं जातं का तुम्हाला? आश्वासन नुसतं फक्त आश्वासन देतात फक्त, पण येत नाही ना, बघत पण नाही. मागे ते हे आलेले आपले ग्रामसेवक पण आलेले आणि तहसीलदार पण येऊन गेला. पाऊस किती होता, इथून एवढ्या पावसात येऊन जातात, बघून जातात, तरी पण काय तिथं. आता ही ट्रॉली बघा, हे तंडणचं आहे, येऊन डायरेक्ट इथं ट्रॉली पण लावतो. मग कशी बाई माणसं जाणार नाही, इथनं उतरणार कशी, जंगलात नाही येणार कशी. आज ज्या तुम्ही मोरटाका आदिवासी वाडीच्या रस्ते संदर्भामध्ये जे उपोषण झालं होतं मागच्या वेळेला, आणि तुम्ही आता नेमकं त्या नाल्याच्या मधोमध उभे आहात, हाच तो नाला आणि काय परिस्थितीचे आहे? नाही, प्रशासकीय यंत्रणेचा एवढा मोठा हलगर्जीपणा आहे. एका श्रीमंत फार्म हाऊसवाल्यांना हे लोक घाबरतात असा त्याचा अर्थ होतो. विषय असा आहे की ह्या वाडीतल्या लोकांना, एकाच भावकीतल्या लोकांना इथले जे काय फार्म हाऊसेस धारक आहेत ते भांडवतात. एकमेकांमध्ये भांडवून ह्याने विरोध केला की त्याला सपोर्ट करायचा, त्यांनी विरोध केला की सपोर्ट करायचा. गावातले काही तथाकथित जे स्वतःला कार्यकर्ते समजतात ते कार्यकर्ते त्या फार्म हाऊसेसवाल्यांकडे जातात, त्यांच्याकडून काहीतरी घ्यायतात आणि मग ते घेतल्यानंतर ह्या आदिवासींना दोघांमध्ये वाद करायचा. आणि असं करून 25 वर्ष हा रस्ता होत नाही आहे. मात्र यावेळेस म्हणजे मी जेव्हा हे मंडळी 7 तारखेला बसली होती त्यावेळेस मी त्यांना म्हटले की याच्या पुढे मी न्यायालयीन लढाईत तुमच्यासोबत असेल आणि रस्त्यावरच्या लढाईत. म्हणून मी आज मुद्दामहून इथे आलेलो आहे. आणि आज मी हे जाहीर करतो आहे की कारण नकाशावर आहे, सातबाऱ्याला आहे, VR नंबर आहे. शिवाय माझ्याकडे ज्या आयुक्तांमध्ये त्या दिवशी मीटिंग झाली आयुक्त कार्यालयात, त्यावेळेस जे रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आहेत तेलंग, त्यांच्या सहीनिशी पत्र किंवा डेप्युटी इंजिनियर जे आहेत राजेश राखाडे, मला वाटतं ते राखाडे, आणि त्याचे सगळे जे काय जी वगैरे त्यांनी स्वतःहून पत्र दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसात ह्या जो प्रश्न आहे ह्या साकवाचं काम पूर्ण करू, कारण ह्याला निधी मंजूर आहे.
निधी मंजूर असताना कोणीतरी आम्हाला फक्त तुमचे गैरसमज घालून देतोय की आम्ही कोर्टातून स्टे आणलाय, तर असं स्टे वगैरे काय आणलेलं नसताना सुद्धा खरं तर ह्याच्यात अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल केली पाहिजे आणि या पुढे तसंच होणार आहे. मी ह्यांच्या वतीने ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी माननीय न्यायालयाला आणि पोलिसांकडे करणार आहे. यासोबतच आहे ना की जसं ह्या लोकांचा तर निर्णय आहेच की त्यांना 15 दिवस खूप गयावया त्या दिवशी केलं. मी त्या मीटिंगमध्ये प्रेझेंट होतो. त्यांनी